अनेक शूरवीरांचं बलिदान महत्वाचं आहे. भगतसिंग असेल, राजगुरू असेल, वीर सावरकर असेल, या सगळ्या लोकांनी आपलं अखंड आयुष्य या मातृभूमीसाठी झिजवलं. जवान सीमेवरती रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, आपल्या प्राणांचा बळी देतात. म्हणूनच सामान्य माणूस सामान्यपणे संसारामध्ये सुखानं जगत असतो. आपण जर सुखाचा आनंद, जीवनामध्ये सुखाचा जर घास घेत असू तर केवळ त्या सीमेवर असलेल्या सैनिकांचं योगदान आहे. त्यांनी रात्रंदिवस जागा राहून त्यांनी सीमेवरती केलेलं रक्षण हे आपलं जीवन शांत करण्यासाठी, जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी कारणीभूत ठरतं. स्वातंत्र्याची पानं उलगडताना भगतसिंगांचा आणि राजगुरूंचा तो प्रसंग आठवतो. फासावर जाताना तो दिवस निश्चित झाला ज्या दिवशी फासावर जायचं होतं. या मातृभूमीला आठवताना, आपल्या देशाबद्दलचं सगळं काही स्मृती आठवताना, आपल्या घरच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना आठवताना ते सगळं दुःख होत होतं. पण एका बाजूला मात्र मातृभूमीची सेवा करण्याचं सगळ्यात महत्पुण्य आपल्या वाट्याला आलंय, हा अभिमान प्रत्येकाला वाटत होता. ती दिवस संध्याकाळची रात्र, शेवटची रात्र, भगतसिंग राजगुरूंच्या जीवनातली शेवटची रात्र. रात्रभर ती भारत माता, स्वतंत्र झालेली भारत माता त्यांना स्वप्नामध्ये दिसत होती. उद्या सकाळी 6 वाजता फासावर जायचं होतं आणि फासावर जाण्याची तयारी सुद्धा झाली होती. इंग्रजांचं पत्र आलं होतं. एका सैनिकाची नेमणूक झाली होती. पहाटे 5 वाजले आणि 5 वाजता तो उठवायला तो एक सैनिक आला, ज्याच्यावरती फासावर देण्याची जबाबदारी होती. आणि मग भगतसिंग आणि राजगुरू यांना विचारलं, तुमची शेवटची अपेक्षा काय, इच्छा काय? फासावर तुम्ही जाणार आहात, तुमचं जीवन संपणार आहे, तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळेस भगतसिंग आणि राजगुरूंनी त्या सैनिकाला सांगितलं, आम्हाला काही वस्तू हव्या आहेत, आम्हाला शेवटचं रसपान एकदा करायचं आहे, आम्हाला सुंदर अशा देशी गाईचं दूध, आम्हाला त्या दुधाची व्यवस्था करा, आणि दुसरं म्हणजे व्यायामाची काही साधनं आम्हाला हवी आहेत. आम्हाला व्यायाम करायचा आहे फासावर जाण्याच्या अगोदर. अर्ध्या तासामध्ये सर्व साधनांची सिद्धता झाली. दूध आणण्यात आलं देशी गाईचं, आणि व्यायाम करण्याचं साहित्य आणण्यात आलं. आणि व्यायाम करण्याचं साहित्य आणल्यानंतर ह्या दोनही फासावर काही क्षणानंतर हे जीवन आपलं संपणार हे माहीत असताना सुद्धा त्या 2 शूरवीरांनी, भारत मात्रेच्या लेकरांनी व्यायाम करायला सुरुवात केली. एक अर्धा तास भरपूर व्यायाम केला, शरीर उष्ण केलं, घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या. ताजतवानं झालेलं शरीर आणि ताजतवानं झालेल्या शरीराने ते समोर दूध, धारोष्ण दूध, त्या धारोष्ण दुधाचं सेवन केलं. आणि धारोष्ण दुधाचं सेवन केल्यानंतर परितृप्तीचा ढेकर दिला आणि आनंदानं त्या सैनिकाला सांगितलं, आम्हाला आता आमच्या मातृभूमीसाठी फासावर जायचंय. त्या सैनिकाने विचारलं, कुतूहलानं, तुम्ही एवढं मरणाच्या दारात उभे आहात, तुम्हाला फासावर जायचं, तरी सुद्धा तुम्ही शेवटची अपेक्षा म्हणून गाईचं दूध मागितलं आणि व्यायामाचं साधन मागितलं. शेवटी जाताना मरताना कसला आला व्यायाम? त्यांनी सांगितलं, सांगू, आम्हाला आमच्या मातृभूमीला समर्पित व्हायचंय. जसं एखादी देवाला फुलं वाहताना ताजी तवाणी फुलं, टवटवीत फुलं आपण जशी वाहतो ना, तशी आम्ही आमच्या मातृभूमीसाठी त्या प्राणांचं बलिदान करणारे आमचं शरीर सुद्धा ताजतवानं असलं पाहिजे. आमच्या गोमातेनं दिलेलं दूध आमच्या शरीरात असलं पाहिजे. ही भावना मातृभूमीबद्दल आमची आहे. आणि म्हणून आम्ही आमचं शरीर टवटवीत करण्यासाठी, ताजतवानं करण्यासाठी गेल्या अर्ध्या तासापासून व्यायाम करतोय. आणि ते धारोष्ण दूध सेवन केल्यानंतर डोळ्याला पाणी आलं त्या सैनिकाच्या. आणि त्या सैनिकानं खरोखर सांगितलं, किती धन्य आहात तुमची मातृभूमी, किती धन्य आहे ज्या भूमीमध्ये तुम्ही जन्म घेतला. जननी जन्मभूमीच्या स्वर्गे दपी घरी असी. आणि त्या सैनिकाने इच्छा व्यक्त केली, खरोखर मी जर भारतामध्ये जन्माला आलो असतो तर अशाच पद्धतीनं त्या भारत मातेसाठी मी माझं आत्मबलिदान केलं असतं, आत्मसमर्पण केलं असतं. आनंदानं त्या दोघांचे हात हातात घेताना फासावरती शेवटच्या घटिका जवळ आलेल्या असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, घामेजलेलं शरीर, त्या धारोष्ण गाईचं पिलेलं दूध
हे सगळ्या गोष्टी तो डोळ्यामध्ये साठवून ठेवत होता. आणि खरोखर मी सुद्धा पुढच्या जन्मी जर मला जन्माला यायचं असेल तर मी भारतामध्ये जन्माला येईल असा तो सैनिक आठवत होता. आनंदानं फासावर जाणारी ती 2 लेकरं, या मायभूमीची लेकरं खरोखर आज आपल्याला आठवण करून देतात. आणि खरोखर त्यांचं योगदान किती मोलाचं आहे. आणि त्या मोलाच्या योगदानामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं. असे अनेक शूरवीर या भूमीसाठी लढले. असे अनेक सैनिक रात्रंदिवस सीमेवरती प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात. भावनेचा कुठलाही अंश नसणारी कोणताही सैनिक समोरच्या माणसाची भावना विचारात घेत नाही. कुठलाच सैनिक त्याला माहीत नसतं याचे आईवडील कोण आहे, याची पत्नी कोण आहे, याला किती लेकरं आहे. फक्त आपल्या भूमीसाठी तो आपला शत्रू आहे आणि त्याला मला कंठस्नान घालायचं आहे, त्याला मला परावृत्त करायचं आहे आणि त्याला मारायचं आहे, एवढाच एक भाव असतो. भावना या सैनिकांच्या नसतात. भावना फक्त नातेवाईकांच्या असतात, फक्त संसारातल्या लोकांच्या असतात. आणि म्हणून भावना शून्य जीवन जगणारी ही सीमेवरची माणसं आपल्यासाठी नवे नवे आपल्या मातीतल्या प्रत्येक कणासाठी जीवनाची आहुती देत असतात. आणि सीमेवर रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपलं स्वतःचं शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत लढत असतात. आणि आपल्या जीवनामध्ये शांतता प्रस्थापित करत असतात. शांततेचा सुखाचा घास ही सगळी वनराई, या सगळ्या देशामधले आनंदाचे उत्सव, हे आनंदाचे उत्सव आनंदानं साजरं होण्याचं कारण जर कोण असेल तर ते आपल्या देशातले सैनिक आहे. आणि म्हणून अन्नाचा प्रत्येक घास घेताना सुद्धा त्या सैनिकांच्या प्राणाच्या बलिदानाची आठवण प्रत्येकानं केली पाहिजे. आणि ही जर आपण मनामध्ये ठेवली तर खरोखर आपल्या या मातृभूमीचे आपण लेकरं आहोत हे सांगण्यासाठी आपण सिद्ध होऊ.